पुण्यात आल्यानंतर पहिलं काम काय केलं? काय स्वराज्याची शपथ घेतली का पहिली? 12व्या वर्षी शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले आणि 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे 26 एप्रिल 1645. 3 वर्ष शिवाजी महाराज काय करत होते? 12 मावळमधल्या त्या दुष्काळी सगळ्या गावांमध्ये फिरून तिथे जलसंधारणाची कामं करत होते. शिवाजी महाराजांनी आम्हाला त्यावेळी शिकवलं होतं की दुष्काळावर मात करायची असेल तर तुम्हाला पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे. आम्ही तो संदेश असा पुसून टाकला आणि भेटेल त्याला अडवला पाहिजे, भेटेल त्याची जिरवली पाहिजे, ह्याच भानगडीत आम्ही पडलेलो आहे. आणि मराठी माणसाला मारामारी करायला शिकवायला किंवा आडवा जिरवा हे काही शिकवायची गरज नाही. जगातल्या कोणत्या स्पर्धेत बक्षीस आपल्याला मिळेल की नाही सांगता येत नाही, पण कबड्डीमध्ये मात्र आपल्याला कायम ऑलिम्पिकचं पहिलंच पारितोषिक मिळणार. कारण टांग कशी ओढायची, पाय कसे ओढायचे याचं शास्त्रशुद्ध शिक्षण आपल्याला घरात, गावात आणि सगळीकडे आपल्याला मिळत असतं. मराठी माणसाने कधी दुसऱ्याच्याबद्दल चुकीचं बोललं नाही पाहिजे, दुसऱ्याबद्दल वाईट नाही बोललं पाहिजे. बोलायची वेळ आली